महत्त्वाची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत त्याची उत्सुकता ताणलेली होती। महाराष्ट्रातल्या कुणाकुणाचं नाव यामध्ये आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। महाराष्ट्रामधली साधारण 25 नावं यामध्ये असू शकतात असं कळतंय। नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नितीन गडकरींना यावेळी तिकीट मिळणार नाही अशी राळ उठलेली होती। विरोधकांनी सुद्धा त्यावरनं टीका केलेली होती। मात्र नितीन गडकरींचं नाव दुसऱ्या यादीत आहे, त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपने दुसरी यादी काही वेळापूर्वी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव आहे। नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर झाली आहे। रक्षा खडसे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। रावेरमधल्या विद्यमान खासदार आहेत रक्षा खडसे आणि रक्षा खडसेंना याही वेळा पुन्हा एकदा उमेदवारी आहे। बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बीडमध्ये प्रीतम मुंडे, पंकजा मुंडेंच्या भगिनी प्रीतम मुंडे या खासदार आहेत, तर त्या जागी प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, महाराष्ट्रातली कोणकोणती नावं समोर येत आहेत, कुठे सरप्राईज एलिमेंट बघायला मिळतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं तर 20 नावांची पहिली यादी आलेली आहे। त्यामध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। जळगावमध्ये जर पाहिलं तर उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं रावेरमधून ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल, मात्र रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। नंदुरबारमधून हिना गावित यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय धोत्रे आजारी होते, त्यांच्या मुलाला अनुप धोत्रे यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे। वर्ध्यामधून रामदास तळस यांना पुन्हा तिकीट दिलं आहे। नागपूरमधून नितीन गडकरी यांना अपेक्षित प्रमाणे तिकीट देण्यात आलं आहे। चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार यांना आता राजधानी दिल्लीमध्ये धाडण्यात येणार आहे। प्रताप चिखलीकर नांदेडमधून यांचं तिकीट कायम राहिलं, त्यांचा पत्ता कट होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती, त्यांना देण्यात आलेलं आहे। जालन्यामधून रावसाहेब दानवे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर दिंडोरीमधून भारती प्रवीण पवार या महिला उमेदवार पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आलं आहे। भिवंडीमधून कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री यांना देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आलं आहे। मुंबई उत्तर मधून पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी गोपाल शेट्टी यांचा पत्ता कट झालेला आहे। मुंबई उत्तर पूर्व मधून मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलं आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर अहमदनगर दक्षिण मधून जे आहे त्या सुजय विखे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या सगळ्या यादीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणून जर पाहिलं तर महिलांना महाराष्ट्रामधून पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि काही लोकांचे जे तिकीट कापले जाणार अशी शक्यता जी होती व्यक्त केली जात होती ती जी आहे ती या ठिकाणी आता जी आहे ती कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळत आहे। अहमदनगरमधून नंतर बीडमधून पंकजा मुंडे अपेक्षित तिकीट देण्यात आलेलं आहे। लातूरमधून सुधाकर शृंगारे, त्याचबरोबर माढामधून रणजित सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी मोठा बदल करण्यात आला भाजपकडनं आणि सांगलीमधून संजय काका पाटील यांना तिकीट देण्यात आलं। एकंदरीत अनेकांचे पत्ते जे आहेत कट करण्यात आले आहेत। 20 उमेदवार आहेत आणि त्या 20 मध्ये सर्वाधिक आपण जर पाहिलं तर बहुतांश ज्या आहेत त्या महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या महिला गेल्या वेळेस होत्या त्यांचे तिकीट कापले जातील असं जे सांगितलं जातं त्यापैकी एकाही महिलेचं तिकीट जे आहे ते कापलेलं नाहीये। रक्षा खडसे यांना भाजपकडनं तिकीट देण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। पंकजा मुंडे यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे। अगदी म्हणजे आत्ताची जर यादी आपण बघितली तर याच्यामध्ये 4 महिलांची नावं आहेत। एक जळगावमधून जिथे उन्मेष पाटलांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलंय, प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे, त्याचबरोबर इकडे रक्षा खडसे ज्यांचं तिकीट कायम ठेवण्यात आलेलं आहे रावेरमध्ये, आणि भारती पवार ज्यांना दिंडोरीमधनं त्यांचं तिकीट कायम ठेवण्यात आलेलं आहे। ही 4 नावं तरी आपल्या समोर आहेत। एक सरप्राईज एलिमेंट म्हणजे माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याबद्दल कसं बघता येईल? रणजित सिंह या अगोदर जर आपण पाहिलं तर अजूनही मोहिते पाटील या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेत आहेत हे महत्त्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांना मागच्या वेळेस घेतलं होतं मात्र त्यांना अद्यापपर्यंत भाजपने मोठी संधी दिली नव्हती। मात्र यावेळेस माढामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उतरवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भाजपला जे आहे कदाचित पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसू शकतो।
ज्या पद्धतीने इतर नावं आपल्याला पाहायला मिळत होते, त्याचबरोबर सुजय विखे यांचा पत्ता कट केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। त्या ठिकाणी राम शिंदे किंवा इतर जे भाजपचे जिल्हाध्यक्ष यांची शक्यता व्यक्त केली जाते। या ठिकाणी सुजय विखे यांना तिकीट देण्यात आले आहे। अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आले आहे। प्रीतम मुंडे यांना विधान परिषदेवर धाडण्यात येणार आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये जे मराठा वर्सेस ओबीसी असं वातावरण निर्माण झालं होतं आणि पंकजा मुंडे कोणत्याही दोन्ही गटाच्या नेत्यांच्या मंचावरती गेल्या नव्हत्या। त्याचा फटका बसू नये म्हणून पंकजा मुंडे यांना या ठिकाणाहून तिकीट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर लिस्ट पाहिली तर अपेक्षेप्रमाणे फारसे बदल आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र मुंबईमधून मोठे बदल, उत्तर महाराष्ट्रातून उन्मेष पाटील यांचा पत्ता कट झालेला आहे। तर आणि दुसरीकडे त्यांच्या जागेवरती स्मिता वाघ, जे गेल्या 2019च्या निवडणुकीत जर आपल्याला आठवत असेल तर एटी नाना पाटील यांचं तिकीट कापून नाव म्हणजे एक मोठं नाव ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं। चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांची खरं तर नाराजी होती अशी माहिती मिळतेय, त्याबद्दल काय? खरं तर सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट नको होतं। चंद्रपूरमधून त्यांची इच्छा होती की मला राज्यातच राहू द्या, मला दिल्लीची हवा सोसणार नाही असं ते सातत्यानं माध्यमांशी बोलताना सांगत होते। मात्र ज्या पद्धतीने हरियाणामध्ये बदल झाले आणि अनेक मोठ्या नेत्यांना डच्चू देण्यात आला, त्याचबरोबर आपण पाहिलं तर थेट मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा घेण्यात आला, तर भाजपने या माध्यमातून एक संदेश दिला होता आणि दिग्गजांना या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे। दिंडोरीमधून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, जालन्यामधून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील भिवंडीमधून ते देखील केंद्रीय राज्यमंत्री आहेत, सुधीर मुनगंटीवार हे राज्यात मंत्री आहेत, ते देखील राजधानी दिल्लीमध्ये आता लोकसभा निवडणूक लढल्यानंतर जर विजयी झाले त्यांना देखील यावं लागणार आहे। थोडक्यात तुम्ही दिग्गज आहात, पक्षाने तुम्हाला पद दिली आहेत, त्यामुळे पक्ष म्हणेल तसं तुम्हाला चालावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 5 वर्षापासून ज्या पंकजा मुंडे स्वतःला आपला वनवास सुरू आहे असं सांगत होत्या, आता त्यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये जर विजय मिळाला तरच या सगळ्या याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी मोठं यश म्हणावं लागेल, कारण त्या स्वतः म्हणतात की माझा वनवास आता जो आहे तो संपलेला आहे। दुसरीकडे जर प्रत्येक लिस्टवरती आपण नम्रता लक्षपूर्वक हे टाकलं तर नंदुरबार अपेक्षेप्रमाणे डॉक्टर हिना गावित त्यांचा हा पारंपरिक गड समजला जातो। धुळ्यामधून डॉक्टर सुभाष भामरे यांचं तिकीट कापलं जाईल। या ठिकाणून दुसरं भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीचं नाव समोर येत होतं, त्यांचं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा नाव आपल्याला पाहायला मिळत आहे। जळगावमधून हा बदल आहे, उन्मेष पाटील यांना डच्चू देण्यात आलेला आहे। स्मिता वाघ, शिवाजी यामध्ये 3-4 नावं अशी आहेत की ज्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर खूप मोठा होता, जसं की रक्षा खडसे यांच्याबाबत नाराजी होती, त्यांचं तिकीट मेंटेन करण्यात आलेलं आहे। धोत्रे जे खासदार आहेत त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते बरेच काळ राजकारणापासून दूर सुद्धा होते, तिथेही त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर सुद्धा होता, तिथे त्यांच्या मुलालाच तिकीट देण्यात आलेलं आहे। संजय काका पाटलांबद्दल अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मोठा होता, सांगलीमध्ये तिथे त्यांचं तिकीट मेंटेन ठेवण्यात आलेलं आहे। एक महत्वाचं आहे की जर रक्षा खडसे यांच्याबद्दल प्रश्न हा होता की त्यांच्याबद्दल नाराजी नव्हती, मात्र त्या ठिकाणी त्यांचे सासरे रक्षा खडसे यांच्याबद्दल त्यांनी केलेली पक्षाबद्दलची वक्तव्य या संदर्भात सातत्यानं प्रश्न उपस्थित होत होते। मात्र रक्षा खडसे यांचं स्वतःचं काम ठीक होतं आणि खास करून मोदी स्वतः सांगत असतात की महिलांना तिकीट द्या, महिलांना राजकारणात आणायला गरजेचं आहे आणि 2019ला जितक्या महिला होत्या त्याच्यापेक्षा अधिक 33% महिलांना तिकीट द्यायचं भाजपचं टार्गेट आहे। आणि ज्या ठिकाणी महिला टार्गेट असेल तर महिला जर कॅन्डिडेट असेल तर भाजप सातत्याने यावरती लक्ष केंद्रित करतं। आणि आता जर आपण पाहिलं तर उन्मेष पाटील यांच्याऐवजी त्या ठिकाणी चाळीसगावचे आमदार देखील या ठिकाणी निवडणूक लढू शकत होते आणि इतरही नाव होते, मात्र डॉक्टर स्मिता पाटील यांना या ठिकाणी स्मिता वाघ यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे। तर महिलांबाबत भाजपचा जो एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। दुसरीकडे ज्या पद्धतीने संजय धोत्रे आजारी आहेत त्यांची एक सहानुभूती आपल्याला या मतदारसंघामधून पाहायला मिळते अकोलामधून। तर अकोल्यामधून सहानुभूती आहे तर त्याचा कुठेतरी फायदा घ्यायला हवा आणि भाजपचे जे शिष्टमंडळ होतं त्यांच्याशी थेट भेट घेऊन त्यांनी सांगितलं होतं की अनुप धोत्रे यांना या ठिकाणावरून जे आहे तिकीट देण्यात यावं। तर आणि दुसरीकडे जर आपण तुम्ही जर सांगितलं की सांगलीमधून संजय काका पाटील, तर संजय काका पाटील नाही तर कोण असा देखील प्रश्न सांगलीमधून होता, कारण तितका स्ट्रॉंग उमेदवार या ठिकाणी नव्हता। आता आपण जर पाहिलं तर जालन्यामध्ये वारंवार रावसाहेब दानवे निवडून येतात,
त्या ठिकाणी अनेकांना कदाचित वाटत असेल की आपल्याला एक उमेदवार पाहिजे, पण त्या ठिकाणी रावसाहेब दानवे यांच्या समोर तसा स्ट्रॉंग उमेदवार आतापर्यंत पर्याय त्यांना कदाचित नाहीये. त्यांनी बरोबर, तुम्ही म्हणता तो एक मोठा मुद्दा आहे. मात्र पुण्याच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर पुण्यामध्ये इतक्या नावांची चर्चा झाली, अगदी पंतप्रधान मोदींची नावाची चर्चा झाली, त्याचबरोबर सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा झाली, अगदी अलीकडे मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यामधला संघर्ष पण समोर आला होता आणि अखेरीस मोहोळ त्याच्यात बाजी मारून गेलेले आहेत. ज्यांचा जनसंपर्क आणि जे स्वतः निवडून येऊ शकतात, मेरिटमध्ये बसू शकतात, कारण पुण्यामध्ये एक मोठा तडाखा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला बसला होता आणि ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून राज्यसभा देखील पुण्यातून आली. त्यानंतर आपण पाहिलं तर आता उमेदवारी देताना विचार करणं गरजेचं होतं आणि ज्यांचं काम चांगलं आहे त्यांनाच उमेदवारी दिली जाणार होती. खरं तर सुनील देवधर हे तयारी करत होते, असं देखील सांगितलं जात होतं की ते मोदींसाठी तयारी करतायत. मात्र अखेर मेरिटमध्ये जो बसतो त्याला भाजप उमेदवारी देतं. तो भले एखाद्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असो किंवा स्वतः मुख्यमंत्री असो, त्यांचे निकष जे आहेत ते व्यक्तिपर्वे बदलत नाही. मेरिट फक्त निवडून येणं हेच एक मेरिट असतं. बाकी सत्ता आल्यानंतर यांचं पुन्हा पुनर्वसन होऊ शकतं आणि हीच गोष्ट आपल्याला या सर्व यादीमधून पाहायला मिळते. ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नसेल तिथे जुन्या उमेदवाराला संधी, आणि बीडच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तसंच म्हणायला पाहिजे. पंकजा मुंडे यांचा गेले 5 वर्षाचा वनवास झाल्यानंतर त्यांना अखेरीस ही मिळालेली आहे उमेदवारी या ठिकाणी. शिवाजी, पंकजा मुंडेंच्या बद्दल काय सांगता येईल? कारण 5 वर्ष आपण वनवास भोगला हे त्यांनी अक्षरशः बोलून दाखवलं होतं. वारंवार त्यांची नाराजी समोर आली होती, कारण नाव चर्चेत यायचं मात्र संधी उगायची आणि अखेरीस ती संधी मिळाली आहे. ही संधी देखील खडतर असणार आहे पंकजा मुंडे यांच्यासाठी. स्वतः 2014ला जेव्हा गोपीनाथ मुंडे उभे होते तेव्हा देखील त्यांना मोठ्या संघर्षाला धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे निवडून आल्या. 2019ला मोदी लाट होती, ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक झाला होता त्यामध्ये त्या निवडून आल्या होत्या. यावेळेसची परिस्थिती त्यांच्यासाठी जितकी आपल्याला वाटते तितकी सोपी नाही, कारण मराठा आरक्षणाच्या जी धग होती ती बीड जिल्ह्यामध्येच पाहायला मिळाली होती. आमदाराचं घर जागण्यात आलं होतं. मात्र पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्यामुळे काय झालेलं आहे की ओबीसी वर्गाच्या एक मोठा वर्ग त्यांच्या मागे उभा होता. कारण पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या मागे ओबीसीची मोठी पुण्याई होती आणि त्यांचा प्रभाव फक्त बीड लोकसभा मतदारसंघात नाही तर ज्या ठिकाणी वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे, नगर दक्षिण मध्ये खास करून मोठा प्रभाव जो आहे त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. नगर उत्तर मध्ये देखील पाहायला मिळतो. मात्र नगर दक्षिण जिथून सुजय विखे स्वतः निवडणुकीला उभा आहे त्या ठिकाणी शेवगाव पातळी हा मतदारसंघ आहे. स्वतः राम शिंदे ज्या कर्जत जामखेड मधून येतात त्या ठिकाणी देखील त्यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. आणि विधानसभेचा विचार केला तर पंकजा मुंडे यांचा थेट असा प्रभाव म्हटला तर 20 ते 25 मतदारसंघामध्ये देखील पाहायला मिळतो. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव आहे आणि त्या ओबीसी वर्गावरती निश्चितपणे प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे ते एक मोठं नाव आहे आणि त्यांचं फक्त बीडमधून उमेदवारी दिल्यानं पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे जे समर्थक आहे त्यांना एक चेतना देण्याचं काम भाजपने केलेलं आहे. आता त्यामुळं फक्त भाजपला याचा फायदा फक्त बीडमध्ये होणार नाही तर इतर जे मतदारसंघ आहे त्यामध्ये निश्चित होऊ शकतो. मात्र सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन करण्याचं आणि राज्यामध्ये भाऊ आणि केंद्रात ताई असं जे सूत्र आहे जे आपल्याला इतर घराण्याच्या संदर्भात पाहायला मिळतं, खास करून पवार घराण्याच्या संदर्भात. आता पुन्हा एकदा दुसरं एक घराणं आहे मुंडे राजकारणातील. राज्यामध्ये धनंजय मुंडे आणि केंद्रामध्ये पंकजा मुंडे. पंकजा मुंडे केंद्रात आल्यानंतर सवय असावी, कारण ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन हे ज्या वेळेला एकत्र होते त्यांच्यामधली मैत्री आणि त्यांच्यातलं नातं आपल्याला माहितीये. केंद्रामध्ये गोपीनाथ मुंडे बघून घेतील, केंद्रामध्ये प्रमोद महाजन बघून घेतील, राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे बघून घेतील, असं त्यांच्यातलं ते नातं मला वाटतं हे राजकारण पंकजा मुंडेंनी जवळून बघितलेलं असावं. अगदी हे दोन्ही कुटुंब अगदी जवळून आणि कार्यकर्त्यांना थेट घरापर्यंत कशा पद्धतीने ऍक्सेस असायचा गोपीनाथ मुंडे असताना हे अजूनही कार्यकर्ते सांगतात. गोपीनाथ मुंडे हे लोकांचे नेते होते आणि त्याच नंतर पंकजा मुंडे हे स्वतःला लोकनेत्या म्हणून समोर घेऊन आपल्याला करताना पाहायला मिळालं. मात्र तितकंसं यश त्यांना मिळालं नाही. मधल्या काळामध्ये काही त्यांना जेव्हा मंत्रीपद मिळालं तेव्हा त्यांचा जनसंपर्क कमी झाला असं लोक सांगत होते. पीएच्या थ्रू लोकांची कामं व्हायची, मात्र
त्यांना थेट पंकजाताईंना भेटायचं होतं. अनेक असे लोक असतात की शेवगाव पातळीपासून बीड जिल्ह्यातील लोकांना गोपीनाथ मुंडेंना पाहायची इच्छा व्हायची, एवढी त्यांची लोकप्रियता होती. आणि जर आपण भगवानगडातील त्यांचा कार्यक्रम पाहिला तर लोक अक्षरशः झाडावरती चढून मुंडे साहेबांचं भाषण आम्हाला ऐकायचंय अशी अशी हार्थ हाक देताना ते आपल्याला पाहायला मिळायचे. त्यामुळे मोठा नेत्यांच्या सावलीखाली हे वाढलेले सगळे नेते जे आहेत पंकजा मुंडे आहेत आणि त्यांच्यामध्ये ते गुण आपल्याला आपसूक पाहायला मिळतात. मात्र राजकारणामध्ये पराभव जिंकणं हे सुरू असतं आणि कदाचित पराभव खूप काही शिकून जातो एका विजयापेक्षा अधिक. तीच शिकवण आता पंकजा मुंडे यांना कदाचित मिळाली असेल. आणि याच्यामध्ये या सगळ्या यादीमध्ये रेड कार्पेट उमेदवारी कुणाला म्हणायची असेल तर पियुष गोयल यांचं नाव घ्यायला हवं, कारण गोपाळ शेट्टी यांचा तो मतदारसंघ आणि ज्या मताधिक्याने ते निवडून यायचे, देशात सर्वाधिक मताधिक्य ते होतं आणि त्याच्यामध्ये आता पियुष गोयल निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. हा जो मतदारसंघ आहे नम्रता, हा अत्यंत सोपा भाजपसाठी मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर उर्मिला मातोंडकर 2019ला उभा होत्या. त्यांना अवघे 2 ते 2.5 लाख मतं होते. दुसरीकडे जर पाहिलं तर 5 लाखाच्या आसपास फरकानं गोपाळ शेट्टी या ठिकाणी निवडून येतात. आता सध्याची परिस्थिती पाहिली तर फक्त एकच आमदार काँग्रेसचा आहे, दुसरीकडे शिवसेनेचं एक आहे, ते देखील प्रकाश सुर्वे आता शिंदे गटात आहेत. बाकी सर्व आमदार हे भाजपचे आहेत. आणि विशेष म्हणजे हा मतदारसंघ हा बहुतांशी हिंदी भाषिक किंवा बहुभाषिक मतदारसंघ आहे. मराठी जनता या ठिकाणी कमी प्रमाणात पाहायला मिळते. आणि गोपाळ शेट्टी यांचं वय पाहता 71 वय झालेलं आहे. दुसरीकडे इलेक्टिव्ह मेरिट असणं गरजेचं आहे. लोकांमधून भेटणं आणि लोकांमधून निवडून येणाऱ्या नेत्याला लोकांची किंमत कळते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. म्हणून त्यांनी अनेक त्यांचे जे नेते आहेत जे सातत्यानं राज्यसभेमधून थेट केंद्रीय नेतेपदावरती येतात, त्या नेत्यांना आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे. आणि याची सुरुवात पियुष गोयल जे आहेत ते रविवारपासून आता निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्यांचं निवडणूक खरं जर पाहिलं तर स्वतः पियुष गोयल हे मोठे रणनीतिकार आहेत. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी रणनीती ठरवलेली आहे. पहिली युती भाजप आणि शिवसेनेची त्यांच्या घरात झालेली आहे. त्यांच्या आई स्वतः मुंबईमधून आमदार होत्या. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मुंबईमध्ये यायचे तेव्हा पियुष गोयल यांच्या घरी थांबायचे. आणि जर पाहिलं तर एवढे भाजप आणि शिवसेनेचे त्यांच्याशी संबंध आहेत. भाजपचे अत्यंत निगडीत रणनीतिकार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचं जेव्हा 1991च्या निवडणुकीला सर्वात पहिल्यांदा त्यांनी विमानं वापरले, त्याचं विमानाचं नियोजन करण्याचं काम पियुष गोयल यांच्याकडे होतं. तर पियुष गोयल यांना निवडणूक लढण्याचा नाही पण निवडणुकी रणनीती ठरवण्याचा दांडगा अनुभव आहे. आणि त्यामुळे आता पियुष गोयल स्वतः जेव्हा निवडणुकीत उतरतात तेव्हा त्यांची स्वतःची रणनीती काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार. अगदी. आणि जसं मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल आहेत तसं मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहीर कोटेचा यांना मोठी लॉटरी लागलेली आहे. शिवाजी तसं जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या ज्या मतदारसंघामध्ये परभाषिक आहेत त्या मतदारसंघामध्ये इतर उमेदवाराला तिकीट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी मराठी माणूस. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर लिस्टवरती लक्ष दिलं तर एक महत्वाचा मुद्दा पाहायला मिळतोय की भाजप मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच मुंबईमधून निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळते. कारण 6 पैकी साधारण 5 जागांवरती भाजप निवडणूक लढणार हे आता निश्चित मानलं जात आहे. फक्त एकच जागा आहे जी राहुल शेवाळे यांची आणि या ठिकाणावरून ते निवडणूक लढतील असं पाहायला मिळतंय. बरं, या ठिकाणी एका नावाबद्दल आश्चर्य आहे, कारण फार चर्चेत नसलेलं नाव आहे ते म्हणजे जळगावमधनं स्मिता वाघ यांचं. स्मिता वाघ यांचं खरं तर 2019लाच नाव आलं होतं. ज्या पद्धतीने इटी नाना पाटील यांची एक क्लिप बाहेर आली होती आणि नंतर अत्यंत नाट्यमयरित्या स्मिता वाघ यांचं नाव आलं. त्याच्यानंतर उन्मेष पाटील हे पूर्वी गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जायचे. मात्र अलीकडच्या काळात त्यांचे काही गोष्टीवरून वाद झाल्याचं सातत्याने समोर येत होतं आणि त्यामुळे उन्मेष पाटील यांचा पत्ता जो आहे तो कट होईल असं सांगितलं जात होतं. मात्र खऱ्या अर्थानं अगोदर 2014ला आपण पाहिलं तर इटी नाना पाटील नंतर डॉक्टर स्मिता वाघ यांचा पत्ता कट झाला आणि नाट्यमयरित्या 2019ला अचानक जे आपण पाहिलं तर उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा स्मिता वाघ यांना या ठिकाणी आपल्याला संधी देताना पाहायला मिळते.
हो, आणि यामध्ये एक आहे मोठं नाव, ते म्हणजे रावसाहेब दानवेंचं. 5 वेळा ते इथे खासदार राहिले आहेत. 25 वर्ष या मतदारसंघामध्ये जवळपास त्यांचं राज्य आहे असं म्हणू शकतो, आणि 6व्यांदा पुन्हा त्यांना उमेदवारी. रावसाहेब दानवे जितके ग्राउंडवर असतात तितकेच ते गल्ली टू दिल्ली असा असणारा हा नेता आहे. आणि त्यांना ग्रामीण भागातील लोक जेव्हा दिल्लीमध्ये भेटायला येतात तर ते सातत्यानं त्यांच्या सर्वांना सोबत घेतात, त्यांना जुने त्यांच्या आठवणी सांगतात, कशा पद्धतीने निवडणुका लढल्या गेल्या. आणि जिल्हा परिषद टू केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळं मतदारसंघामध्ये चोफेर लक्ष असलेला नेता आहे. ग्राउंड झिरोवरती असतात. स्वतःचा मुलगा देखील संतोष जे आहे ते स्वतः आमदार आहे, त्यांचं देखील लक्ष असतं. आणि अनेक वेळा मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये त्यांचं नाव, गेली जी लिस्ट अपडेट झाली होती, कॅबिनेट विस्तार झाला होता मोदी सरकारचा, तो एकदाच झाला, त्याच्यामध्ये त्यांचं नाव कापलं गेलं असं सांगितलं जातं. मात्र ते तेल लावलेले पैलवान म्हणून जसं शरद पवारांना म्हटलं जातं तशाच पद्धतीचं ते पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात आले. कोळसा मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, हे सगळी पदं जी आहेत त्यांना मिळाली. आणि जसं तू मगाशी सांगितलंस की पर्याय कोण त्यांच्यासमोर, हाही एक प्रश्नच आहे. आता ही जी पहिली 25 जणांची यादी समोर आलेली आहे, 20 जणांची यादी समोर आली आहे, त्यामध्ये 5 महिला उमेदवार आहेत. सुरुवातीला जेव्हा भाजपची जर आपण पहिल्यांदा 90च्या आसपास, तर सुषमा स्वराज यांच्यासारख्या नेता होत्या. आणि एकतर महिला राजकारणामध्ये आपल्याला फारशा पाहायला मिळत नाही नम्रता. आणि सातत्यानं महिलांबाबत राजकारणात आल्यानंतर एक वेगळी नजर लोकांची असते. आणि अलीकडे 33% आरक्षण जेव्हा महिलांना दिलं जातं तेव्हा जर अचानक या महिला आल्या तर लोकशाहीमध्ये प्रशिक्षण ही मोठी गरजेची असते. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर नजर म्हणजे बोटावर मोजण्या इतपत महिला राजकारणामध्ये होत्या. आणि आता जर आपण पाहिलं तर 5च महिला आहेत. आणि जर आपण म्हटलं की महिला ह्या 50% वाटा महिलांचा असतो, सगळं फक्त सांगण्यापत असतं. पण याच्यामध्ये पण आनंद मानायचा का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर आता महिला केंद्रीय राजकारण होताना पाहायला मिळते. ज्या नेत्यांनी महिला केंद्रीय राजकारण केलं ते नेते राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. नितीश कुमार दारूबंदी केली महिलांसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दारूबंदी केली. दुसरीकडे जर पाहिलं तर जे ममता बॅनर्जी आहेत, इंडिया आघाडीतल्या होत्या अगदी, तर महिला केंद्रित राजकारण झालेले आहे. आणि अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुलच्या ज्या योजना राबवलेल्या आहेत, कारण प्रत्येक महिलेची इच्छा असते की घर असावं, घरामध्ये गॅस असावा. ज्या सर्वसामान्य महिलांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करताना आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतात. जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सारखं एक राज्य असतं, त्या राज्यामध्ये अनेक गरीब लोकांची संख्या असते. बिहारसारखं राज्य आहे, त्या राज्यामध्ये लोकांच्या घराचं स्वप्न हे स्वप्नच असतं. तर हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालं. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरात गॅस आला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत राहणीमानाच्या संदर्भात, उंचावण्याच्या संदर्भात, ह्या देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेतून पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे ते महिलांच्या बाबतीमध्ये भाजप कशा पद्धतीने सक्षम आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न भाजप यामधून करत असतं. दुसरीकडे जर पाहिलं तर हरियाणामधील महिलांच्या बाबतीत ज्या पद्धतीने ज्या पैलवान महिला होत्या त्यामुळे देखील भाजपला हरियाणामध्ये फटका बसू शकतो असं सांगितलं जात आहे. मात्र ज्या योजना आहेत त्या महिला केंद्रित आहेत. महिलांना मोफत प्रवास, महिलांबाबत लाडली योजना, बँक अकाउंटमध्ये पैसे टाकणं, यासारख्या योजना ज्या आहेत महिलांसाठी महत्वाच्या आहेत. आणि भविष्यामध्ये खास करून महिलांच्या साठीच्या काही योजना अधिक मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर महिलांवरती विश्वास टाकला तर एक बाब लक्षात येते की सगळ्यात महत्वाचं, जेव्हा 2029ला आपण 33% महिला राजकारणात येतील असं म्हणू, त्या अगोदर महिलांचं म्हणजे महिलांचं लोकशाहीच्या संदर्भात होणारं प्रशिक्षण हे महत्वाचं असणार आहे. आणि त्यामुळं भविष्यामध्ये अनेक जे मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले ते देखील आरक्षित होणार आहेत. 2024ला नाही मात्र 2029ला अनेक महिलांना
अनेक राजकीय पक्षांना इच्छा नसूनही तिकीट द्यावं लागणार आहे. त्यामुळं आतापासूनच महिलांचं राजकारणामधील स्थान हे अढळ होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष बाब आहे, प्रीतम मुंडे यांचं तिकीट जरी कापलं असलं तरी पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं असतं. त्याच्यामुळे काही इतर गोष्टीचं राजकारण असू शकतं, मात्र घरामध्ये तिकीट गेलेलं आहे. त्यामुळे महिलांचे तिकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप कापताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. हो, यामध्ये आणखीन एक जागा ती म्हणजे नांदेडची. प्रताप पाटील चिखलीकर त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आणि मागच्या वेळेला त्यांनी अशोक चव्हाणांचा पराभव केलेला होता. त्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक चिखलीकरांना सोपी जाईल असं म्हणता येईल, कारण चव्हाण आता भाजपत आलेले आहेत. अगदी, कारण अगोदर अशोक चव्हाण हे नांदेडमधून त्यांच्या विरोधात लढले, मात्र प्रताप पाटील चिखलीकर यांचं तिकीट कापलं जाईल यांचं देखील असं देखील सांगितलं जात होतं. मात्र आता नांदेडची जागा त्याचबरोबर हिंगोलीची जर आपण पाहिलं हेमंत पाटील यांची जागा, ह्या दोन्ही जागा बहुतांश ज्या आहेत त्या सेफ होताना पाहायला मिळतात. 2014लाच ही जागा राजीव सातव जिंकले होते, दिवंगत नेते राजीव सातव. आणि आता जर आपण पाहिलं तर हिंगोली असो किंवा नांदेड असो, या दोन्ही जागा भाजपसाठी सेफ मानल्या जातात. कारण अशोक चव्हाण सारखा दिग्गज नेता या ठिकाणी आलेला आहे. खरं तर पाहिलं तर 2019ला त्यांचा पराभव झाला होता, पण तो निसटता पराभव होता. आता जर समोरचा जो दिग्गज आहे तो जर थेट भाजपमध्ये आला असेल तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समोरचं आव्हान जे आहे ते कमी होताना पाहायला मिळते. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये जे दुसरीकडे पाहिलं हेमंत पाटील आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाची, त्यांची सीट देखील धोक्यात आहे असं सांगितलं जात होतं. मात्र आता जर पाहिलं तर त्यांच्यासाठी हा एक सुखद धक्का म्हणावा लागेल, कारण दोन्ही सीट ज्या आहेत अशोक चव्हाणांचा मोठा होल्ड आहे या दोन्ही मतदारसंघावरती. त्यामुळे त्यांना निश्चितपणे फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल. शिवाजी सोबत राहा. आता सगळीकडे फटाके फोडायला, सेलिब्रेट करायला सुरुवात झालेली आहे. पुण्यामधली ही दृश्य आहेत. मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातनं उमेदवारी जाहीर झालेली आहे लोकसभेसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष सुरू केलेला आहे. काल परवा आणखी 84 कोटी रुपये आचारसंहिता. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत आणि अगदी काही दिवसांपूर्वीच पुण्याचं तिकीट मुरलीधर मोहोळ यांना मिळणार की जगदीश मुळीक यांना मिळणार अशी चर्चा सुरू असताना अखेर मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आलेलं आहे. पुण्यातली खासदारकीची जागा ही बराच काळ रिक्त होती. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर इथे पोटनिवडणूक व्हावी अशीही मागणी होत होती, मात्र पोटनिवडणूक या ठिकाणी काही लागली नाही आणि अखेरीस लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यांच्या समोर आता कोणता उमेदवार उभं राहणार हे पाहावं लागेल. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तसंच वसंत मोरे ज्यांनी सध्या मनसेला रामराम ठोकला ते सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना पुण्यामध्ये कुणाकुणाचं आव्हान सहन करावं लागतं समोर ते आपल्याला पाहावं लागेल. यादीवरती आपण जर नजर टाकली तर यामध्ये 5 महिला उमेदवार आहेत, ज्यामध्ये नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलंय. रावेरमध्ये रक्षा खडसे यांचं तिकीट पुन्हा एकदा कायम ठेवण्यात आलेलं आहे. भारती पवार यांना दिंडोरीमधनं पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलंय, मात्र पंकजा मुंडे यांना त्यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली. आणि मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर पुढारी न्यूज मोठ्या स्क्रीनवरती लावण्यात आलेला आहे आणि तिथे सेलिब्रेट केले जात आहे. आपण या यादीवरती पुन्हा एकदा नजर टाकूया. मुरलीधर मोहोळ ज्यांना पुण्यातून उमेदवारी आहे, भारती पवार दिंडोरी, रक्षा खडसे रावेरमध्ये त्यांचं तिकीट कायम ठेवण्यात आलेलं आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून पुन्हा एकदा उमेदवारी. पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. रावसाहेब दानवे 6व्यांदा जालन्यातून त्यांना उमेदवारी आहे. सुधीर मुनगंटीवार यांना आता दिल्लीवारी करायला लागणार आहे, कारण चंद्रपूरमधनं त्यांना तिकीट दिलेलं आहे. अर्थात या ठिकाणी त्यांचा विजय झाला तर नक्कीच ते दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय होतील. प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा नांदेडमधनं उमेदवारी देण्यात आली आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांचं नाव समोर आलेलं आहे. इकडे अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे. मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोपाळ शेट्टींचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. तर इकडे मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबईमधून मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. नंदुरबारमधून हिना गावित यांचं तिकीट कायम ठेवण्यात आलंय. रामदास तडस यांनाही उमेदवारी पुन्हा एकदा देण्यात आली आहे. वर्ध्यातून
तर अनूप धोत्रे यांना अकोल्यामधून तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यांचे वडील संजय धोत्रे हे इथले विद्यमान खासदार आहेत, मात्र मागचे काही काळ त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते राजकारणापासून काहीसे दूर राहिलेले होते आणि त्यांच्या जागी आता संजय धोत्रेंच्या जागी त्यांचा मुलगा अनूप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे अकोल्यातून. इकडे भिवंडीमधून कपिल पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर माढामधून रणजितसिंह निंबाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. सांगलीतून संजय पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर इकडे धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे आणि लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपची 20 उमेदवारांची ही पहिली यादी समोर आलेली आहे. एकूण 48 जागा आहेत आणि त्यापैकी 20 उमेदवारांची भाजपची ही यादी समोर आलेली आहे. पुन्हा एकदा आपण शिवाजीकडे जाऊया. शिवाजी, एकूण किती यादी आहे ही भाजपची दुसरी यादी? सुरुवातीची जी यादी होती ती 192ची होती आणि आत्ताची जर पाहिलं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा यांच्यासह 72 जे आहेत उमेदवारांची यादी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये उत्तराखंडचे 2, त्रिपुरामध्ये 1, तेलंगणामध्ये जर आपण विचार केला तर 6 आणि महाराष्ट्राचे 20. त्यानंतर जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये 5 आणि इकडे जर पाहिलं तर कर्नाटकमध्ये सर्वाधिक यादी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रासारखी 20 लोकांची यादी आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2 नावांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर हरियाणामधून आपल्याला 6 लोकांचे उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. गुजरातमधून 7 लोकांची आहे. त्याचबरोबर दिल्लीमधून 2 जे उर्वरित राहिले होते त्याच्यामध्ये हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्लीमधून आणि उत्तर पश्चिम दिल्लीमधून योगेंद्र चंदेलिया यांना देण्यात आलेली आहे. दादरा नगर हवेलीमधून कलाबेन देलकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे.